पृथक पृथक नामनिर्देश न करता आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपण आलात. डॉक्टर साहेबांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. प्रास्ताविकाच्या रूपातून बाळगोविंद दादांनी आपली भूमिका मांडलेली आहे. यात अजून एक खंत आहे की आमचे बाळगोविंद दादांचे भाऊ बंधू गुरुजी दिसत नाहीये. सुरेश दादा आहेत आणि मोठा परिवार आहे. आपण सर्व उपस्थित आहात आणि आज हे मंदिर या ठिकाणी उभं झालेलं आहे. या दिवसाची नोंद होईल, आजच्या दिवसाची नोंद होईल आणि ही नोंद नेहमीसाठी राहील. कारण पुढची जी जबाबदारी आहे, ही पुढची जबाबदारी तुमच्यावर आता ही येणार आहे की मंदिर झालेलं आहे, काही का असेना मंदिराचा वर्धापन दिन आपल्याला दरवर्षी त्या पद्धतीने करावं लागणार आहे आणि दरवर्षी याचा हा कार्यक्रम होईल अशी मी आपल्याकडून आश्वासन घेतो आहे. बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. कदाचित असं असू शकते की ज्या दिवशी राज्य घटनाकार यांचं देहावसान झालं आणि तो स्मृती दिन फक्त आपण आपल्या भारतातच पाळतोच नाही, त्यांना मानणारे समजणारे अख्ख्या देशातील विद्वान लोक आहेत, ते त्यांना मानतात. ते एक दुःखाचा दिवस आहे. अजून एक घटना घडली, पण मी त्याचं नाम निर्देश करत नाही, उगी नको अडचण म्हणून. ती सुद्धा घटना घडलेली आहे आणि त्यामुळे 6 ऐवजी ते दिवस जो ठरवतील त्या दिवशी वर्धापन दिन व्हावा अशी मी सूचना करतोय. बंधूंनो, आज हे जे मंदिर आहे, मंदिर काय आहे? मंदिर हे आहे, आतापर्यंतच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी आपण गेल्यानंतर मनाला स्वस्थता, शांतता, धीर आणि आपल्या जीवाचे कल्याण करणारी जी स्वस्थता आहे, जी शांती आहे, ती शांती जिथं मिळेल. याशिवाय अजून गोष्ट एक महत्वाची आहे. या सुखाच्या पलीकडची जी गोष्ट आहे तो एक आनंद आहे. ह्या आनंद प्रत्येकाला प्राप्त व्हावा यासाठी मंदिराची गरज आहे. मंदिर अनेक आहेत. घरही आज खूप मोठमोठ्या बिल्डिंग शहरामध्ये उभ्या झालेल्या आहेत. आकाशाला गगनचुंबित बिल्डिंग झालेले आहेत. पशु पक्ष्यांनी घर बांधलेले आहेत. तुम्ही घर बांधता असं नाही, पशु पक्षी घर बांधतात, त्यांची घर आपण पाहतो. पण माणूस असा आहे की माणसाने मंदिराची निर्मिती केली. तर मंदिर एक असं ठिकाण आहे की त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जी मूर्ती आपण पाहणार आहोत समोर ठेवलेली, त्या मूर्तीकडे पाहून, कुठलीही मूर्ती असू द्या, त्या मूर्तीकडे पाहून
आपण त्या परमेश्वराचं चिंतन करणार आहोत. हे काय आहे? ह्याची मूर्ती मांडलेल्या आहेत. ह्या मूर्ती महत्वाच्या नाही. त्या मूर्तीच्या ठिकाणी जी वस्तू आपण बसवलेली, आपल्या या मूर्तीच्या ठिकाणी वस्तू बसवलेली, त्याला विशेष म्हणतात. आणि त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, म्हणून त्याला आपण विशेष म्हणतो. मंदिर हे जर महाद्वार असेल कैवल्य प्राप्तीचं, तर मंदिरातील गाभाराने जी मूर्ती आहे ते त्या परमेश्वराला प्राप्त करण्याचं महत्वाचं साधन. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर ह्या मूळ वस्तू जशा आहेत, तसंच त्याला प्राप्त करण्यासाठी जे दोन प्रामुख्याने साधन सांगितलेले आहेत, ज्ञान आणि प्रेम. ज्ञान आणि प्रेमाच्या साधनाने आपण त्या परमेश्वराला प्राप्त करू शकतो. दुसरं एक महत्वाचं साधन दिलेलं आहे, स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक. याचा सविस्तर करणार नाही, मात्र त्यातील जे प्रसाद आणि स्थान, त्या प्रसाद आणि स्थान येथील प्रसन्न रूप मनोधर्मानं जे दिलं जातं ते प्रसाद आहे. आणि ज्या ठिकाणी परमेश्वराच्या पदस्पर्शानं एखादी भूमी, जागा, दगड, फरशी काय का असेल त्याचा स्पर्श झालेला आहे, ते संबंधित वस्तू म्हणजे ज्याला स्थान आपण म्हणतो, जिथं बसले उठले, जे क्रीडा केल्यात आणि तिथून आपण आणलेले ते विशेष. या विशेषाला जास्त महत्व आहे, कारण या विशेषाच्या माध्यमातून आपण त्या परमेश्वराला आठवणार आहोत. पण त्या विशेषामध्येही एक वेगळं वैशिष्ट्य आहे. परमेश्वराच्या दिव्य शक्तींच स्पर्श झालं असल्यामुळे ते जे संपर्षण आहे, संप्रेषण आहे, ती सुद्धा एक महत्वाची प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये आपण कपाळाला विशेष लावतो. कपाळाला विशेष लावतो की विशेषावर आपण आपलं कपाळ ठेवतो? कपाळ लावतो विशेषावर, याचा विचार होणं महत्वाचं आहे. छोटे छोटे विशेष आहेत म्हणून आपण कपाळाला लावून घेऊ, पण आपलं जे भारत प्रदेश आहे ते त्या विशेषाला वंदन करण्यासाठी आहे, त्याला नमस्कार करायचा आहे, कारण परमेश्वराच्या दिव्य शक्ती त्या विशेषांमध्ये संप्रेषित झालेल्या आहेत. अन्यही मठ मंदिरं आहेत ती माणसाने स्थापन केलेली आहेत. स्वयंभू निघालय एखादं देव किंवा मंदिर असं लोक म्हणत असतील, तरीही प्रामुख्यानं आपल्याला हे आढळतं की हे माणसाने त्या मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. दोन मध्ये थोडाफार फरक आहे. थोडाफार फरक असा आहे की एका ठिकाणी देवता कार्याचं संचलन होत असत, आपल्या घरामध्ये असणाऱ्या पूजेतून तेवढी लाभत नाही, कारण या मंदिराच्या ठिकाणी जी एक स्वस्थता आहे, जे जसं वीज निर्मितीचे पॉवर केंद्र असतात, या पॉवर केंद्रामध्ये थोडासा फरक असतो. जिथं जास्त पॉवर केंद्र केंद्रित केलेलं असेल तिथं दुरूनही आपल्याला खेचलं जातं. काही इलेक्ट्रिकचे तार असतात, त्याला बोट लागलं तर झंझणा बसतो. तसं अगदी पॉवरफुल असं केंद्र त्या मंदिराच्या ठिकाणी आहे. आणि आजूबाजूला आपण पाहत असतो, आपण बोललेले शब्द, आपण केलेला स्पर्श, बोललेले शब्द हे असे फिरून जात नाहीत आकाशात, ते कुठेतरी फिरत असतात.
ते शब्द फिरतात हवेमध्ये, तरंग रूपाने त्याचं किरण होत असत. आणि जे तरंग आहेत हे तरंग यंत्राच्या माध्यमातून आपण ओढून घेतो आणि मग ते रेडिओ असो, टीव्हीच्या माध्यमातून असो, तो तिथं बोलतो किंवा तिथं गायन करतो, भाषण देतो, तो आपल्याला ऐकायलाही येतो आणि दिसायलाही लागतो. ही माणसाने केलेली एक फार मोठी प्रगती निश्चितच आहे. त्याचप्रमाणे या विशेषांच्या ठिकाणी जे आहेत हे आपल्या विचाराचे जे भावकण आहेत, हे भाव तरंग आहेत आणि विचाराचे जे भावकण आहेत, या भावकणांना समजून घेणारे, त्या भावकणांच्या माध्यमातून तुम्हाला जे दातृत्व करणारी ही जी शक्ती आहे, ती शक्ती त्या विशेषांमध्ये, त्या मंदिरामध्ये. तुमच्या आमच्याकडे मोबाईल आहे. मोबाईल पाहिल्यानंतर आज प्रत्येकाकडे मोबाईल दिसतो आहे. गरीब श्रीमंत, शेतात काम करणारा मजूर, त्याच्याकडेही मोबाईल आहे. परंतु अनेक ठिकाणी असं होतं की मोबाईल सर्व व्यवस्थित आहे, पण तुम्ही आम्ही कवरेज नसलेल्या ठिकाणी उभे राहतो, तेव्हा मात्र मोबाईल एवढा मोठा, मग 10,000चा असो 20,000चा मोबाईल असो, ते सिम तुमचं काहीच काम करत नाही. म्हणून या परब्रह्म परमेश्वराचं जे परिक्षेत्र आहे, ज्याला आपण रेंज म्हणतो, त्या परमेश्वराच्या रेंज मध्ये जर तुम्ही आम्ही असलो तर त्या परमेश्वराच्या ज्या दिव्य शक्ती आहेत, त्या परमेश्वराच्या दिव्य शक्तीशी आपण जुळले जाणार आहोत. आणि आपण जर तिथं जुळल्या गेलो तर तुमच्या ते भावकण ओळखून की तुझे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य तुम्हाला दातृत्व करीत असत. आणि जो देतो तो देव, जो देतो तो देव आहे. दत्तात्रय प्रभूंनी अनेकांना दिलेला आहे, त्यांनी दातृत्व केलेलं आहे, म्हणून तो देव आहे. दत्त म्हणजे देणारा आहे, तो देतो. पण तुमच्या ठिकाणी काय तळमळ आहे, ही तळमळ महत्वाची आहे. सफराजुनाचा आपण उल्लेख पाहला, खूप हजाराचं बळ दिलं, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नेस्तनाभूत करू शकतो. चंद्र दिसतो, चंद्रावर छोटासा एक डाग पडलेला सहन होत नाही. लोक त्याच्यावर हे करतात की चंद्राला इथं आग आहे असं म्हणतात. जे चकाकत, जे सुंदर दिसत, हे कपडे दिसतात, त्याच्यावर एक छोटासा डाग पडला तर पटकन दिसतो. तसं तुम्ही ज्याप्रमाणे चांगलं काम करायला लागाल, तेव्हा तुम्ही काय चांगलं केलंय हे लोकांना फार कमी दिसतं. तुम्ही वाईट काय केलं हे मात्र चटकन त्याच्या लक्षात येतं आणि त्याला चांगल्याला पाय फुटत नाही. पण वाईट काम केलं तर त्याला पंख फुटतात. तस त्यांची ही गोष्ट झालेली आहे. पण चांगल्याही गोष्टीचं या ठिकाणी आजचे पणपूजनी आदरणीय श्रद्धेय शुकमुलींदादांनी सांगितलं. मदरसाचं चरित्र सांगितलेलं आहे. मदरसाचं चरित्र सांगत असताना ती धन्य माऊली आहे की ज्या माऊलींनी स्वतःच्या मुलाचं राज्य, त्या राज्यापेक्षाही तो माणूस घडावा, कारण त्यांनी माणुसकी सोडलेली होती. कारण धन, द्रव्य, पैसा ह्या अशा वस्तू आहेत. धन असो, द्रव्य असो, पैसा असो, तारुण्य असो किंवा सत्ता असो, याच्यामुळे माणूस थोडा थांबवल्या जातो आणि अनेक कृत्य कळत म्हणा नकळत त्याच्याकडून घडून जातात. मी असं म्हणणार नाही, ते जरा थोडं अन्याय केल्यासारखं होईल, पण होतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून दत्तात्रय प्रभूंनी त्याला
काही पत्तीही सांगितली होती. तसं आपल्या जीवनामध्ये करणीय वाक्य सांगितलेले आहे. काय करायला पाहिजे पण काय नाही करायला पाहिजे हे मात्र आधी सांगितले आहे. आणि म्हणून बंधूंनो, दत्तात्रय प्रभूंनी सांगितलेला संदेश त्यांनी दिलेलं आपल्याला वरदहस्त हे या मंदिराच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी सांगितलेली की जे संस्कार आहेत मातेवर फार मोठी जबाबदारी आहे मुलांची. त्या मुलांवर संस्कार पाळण्यासाठी आईने ही जबाबदारी अगदी काटेकोरपणे पाळली पाहिजे. मुलांचे लाड करावेत. मुलगा आहे तो तुमचं नाव चालवणार ते अपत्य आहे, परंतु अति लाड हा त्याच्या विनाशाला कारण होतो का याची जबाबदारी घेणं हेही आईचं कर्तव्य आहे. आणि म्हणून घरातून सुसंस्कार निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही सर्वांनी या मुलांवर सुसंस्कार करावे. मी असं म्हणेल की वयाने आम्ही तुम्ही खूप मोठे वाढलेलो आहोत म्हणून आम्हाला त्याची गरज नाही असं वाटतही असेल, पण त्या क्षेत्रामध्ये जर आपण गेलो तर तुम्ही आम्हीही अगदी लहान मुलंच आहोत. सिंधुताई सकपाळ त्यांची एक गोष्ट ऐकली मी. तिचा पती तिच्या आजूबाजूला कुठेतरी असताना कोणीतरी विचारलंय कोण आहे, ती म्हणजे हा माझा बाळ आहे. आपल्या पतीला म्हणते हे माझं बाळ आहे. आपल्या घरामध्ये असणाऱ्या पूजेतून तेवढी लाभत नाही, कारण या मंदिराच्या ठिकाणी जी एक स्वस्थता आहे, जे जसं वीज निर्मितीचे पॉवर केंद्र असतात, या पॉवर केंद्रामध्ये थोडासा फरक असतो. जिथं जास्त पॉवर केंद्र केंद्रित केलेलं असेल तिथं दुरूनही आपल्याला खेचलं जातं. काही इलेक्ट्रिकचे तार असतात त्याला बोट लागलं तर झंझणा बसतो. तसं अगदी पॉवरफुल असं केंद्र त्या मंदिराच्या ठिकाणी आहे. आणि आजूबाजूला आपण पाहत असतो, आपण बोललेले शब्द, आपण केलेला स्पर्श बोललेले शब्द हे असे फिरून जात नाहीत आकाशात, ते कुठेतरी फिरत असतात. ते शब्द फिरतात हवेमध्ये, तरंग रूपाने त्याचं किरण होत असत. आणि जे तरंग आहेत हे तरंग यंत्राच्या माध्यमातून आपण ओढून घेतो आणि मग ते रेडिओ असो, टीव्हीच्या माध्यमातून असो, तो तिथं बोलतो किंवा तिथं गायन करतो, भाषण देतो, तो आपल्याला ऐकायलाही येतो आणि दिसायलाही लागतो. ही माणसाने केलेली एक फार मोठी प्रगती निश्चितच आहे. त्याचप्रमाणे या विशेषांच्या ठिकाणी जे आहेत हे आपल्या विचाराचे जे भावकण आहेत, हे भाव तरंग आहेत आणि विचाराचे जे भावकण आहेत, या भावकणांना समजून घेणारी, त्या भावकणांच्या माध्यमातून तुम्हाला जे दातृत्व करणारी ही जी शक्ती आहे, ती शक्ती त्या विशेषांमध्ये, त्या मंदिरामध्ये. तुमच्या आमच्याकडे मोबाईल आहे. मोबाईल पाहिल्यानंतर आज प्रत्येकाकडे मोबाईल दिसतो आहे. गरीब श्रीमंत, शेतात काम करणारा मजूर, त्याच्याकडेही मोबाईल आहे. परंतु अनेक ठिकाणी असं होतं की मोबाईल सर्व व्यवस्थित आहे, पण तुम्ही आम्ही
कवरेज नसलेल्या ठिकाणी उभे राहतो तेव्हा मात्र मोबाईल एवढा मोठा, मग 10,000चा असो 20,000चा मोबाईल असो, ते सिम तुमचं काहीच काम करत नाही. म्हणून या परब्रह्म परमेश्वराचं जे परिक्षेत्र आहे, ज्याला आपण रेंज म्हणतो, त्या परमेश्वराच्या रेंज मध्ये जर तुम्ही आम्ही असलो तर त्या परमेश्वराच्या ज्या दिव्य शक्ती आहेत, त्या परमेश्वराच्या दिव्य शक्तीशी आपण जुळले जाणार आहोत. आणि आपण जर तिथं जुळल्या गेलो तर तुमच्या ते भावकन ओळखून की तुझे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य तुम्हाला दातृत्व करीत असत. आणि जो देतो तो देव, जो देतो तो देव आहे. दत्तात्रय प्रभूंनी अनेकांना दिलेला आहे, त्यांनी दातृत्व केलेलं आहे, म्हणून तो देव आहे. दत्त म्हणजे देणारा आहे, तो देतो. पण तुमच्या ठिकाणी काय तळमळ आहे, ही तळमळ महत्वाची आहे. सहस्रार्जुनाचा आपण उल्लेख पाहला, खूप हजाराचं बळ दिलं, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नेस्तनाभूत करू शकतो. चंद्र दिसतो, चंद्रावर छोटासाही डाग पडलेला सहन होत नाही. लोक त्याच्यावर हे करतात की चंद्राला ही डाग आहे असं म्हणतात. जे चकाकत, जे सुंदर दिसत, हे कपडे दिसतात, त्याच्यावर एक छोटासा डाग पडला तर पटकन दिसतो. तसं तुम्ही ज्याप्रमाणे चांगलं काम करायला लागाल तेव्हा तुम्ही काय चांगलं केलंय हे लोकांना फार कमी दिसत. तुम्ही वाईट काय केलं हे मात्र चटकन त्याच्या लक्षात येतं आणि त्याला चांगल्याला पाय फुटत नाही. पण वाईट काम केलं तर त्याला पंख फुटतात. तसं त्यांचीही गोष्ट झालेली आहे. पण चांगल्याही गोष्टीचं या ठिकाणी आजचे पणपूजनीय आदरणीय श्रद्धेय शुकमुलीन दादांनी सांगितलंय. मदरसाचं चरित्र सांगितलेलं आहे. मदरसाचं चरित्र सांगत असताना ती धन्य माऊली आहे की ज्या माऊलींनी स्वतःच्या मुलाचं राज्य, त्या राज्यापेक्षाही तो माणूस घडावा, कारण त्यांनी माणुसकी सोडलेली होती. कारण धन द्रव्य पैसा ह्या अशा वस्तू आहेत. धन असो, द्रव्य असो, पैसा असो, तारुण्य असो किंवा सत्ता असो, याच्यामुळे माणूस थोडा थांबवल्या जातो आणि अनेक कृत्य कळत म्हणा नकळत त्याच्याकडून घडून जातात. मी असं म्हणणार नाही, ते जरा थोडं अन्याय केल्यासारखं होईल, पण होतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून दत्तात्रय प्रभूंनी त्याला काही पत्ती सांगितली होती. तसं आपल्या जीवनामध्ये करणीय वाक्य सांगितलेले आहे, काय करायला पाहिजे पण काय नाही करायला पाहिजे हे मात्र आधी सांगितले. आणि म्हणून बंधूंनो, दत्तात्रय प्रभूंनी सांगितलेला संदेश, त्यांनी दिलेलं आपल्याला वरदहस्त हे या मंदिराच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी सांगितलेली की जे संस्कार आहेत, मातेवर फार मोठी जबाबदारी आहे मुलांची. त्या मुलांवर संस्कार पाळण्यासाठी आईने ही जबाबदारी अगदी काटेकोरपणे पाळली पाहिजे. मुलांचे लाड करावेत. मुलगा आहे तो तुमचं नाव चालवणार ते अपत्य आहे, परंतु अति लाड हा त्याच्या विनाशाला कारण होतो का याची जबाबदारी घेणं हेही आईचं कर्तव्य आहे. आणि म्हणून घरातून सुसंस्कार निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही सर्वांनी या मुलांवर सुसंस्कार करावे. मी असं म्हणेल की वयाने आम्ही तुम्ही खूप मोठे वाढलेलो आहोत,
म्हणून आम्हाला त्याची गरज नाही असं वाटतही असेल, पण त्या क्षेत्रामध्ये जर आपण गेलो तर तुम्ही आम्हीही अगदी लहान मुलंच आहोत. सिंधुताई सकपाळ त्यांची एक गोष्ट ऐकली मी. तिचा पती तिच्या आजूबाजूला कुठेतरी असताना कोणीतरी विचारलंय कोण आहे, ती म्हणजे हा माझा बाळ आहे. आपल्या पतीला म्हणते हे माझं बाळ आहे. तो निघून जातो, पण देहाला सोडून काळालाही सांगतो. त्या आईला म्हणतो की जा तुझ्या काळाला जाऊन सांग की माझा मुलगा मला दे. तिथं म्हणायला आला तर माझा मुलगा मला दे. आमच्या आचार्यांकडे तू काळालाही सांग. तेव्हा आई धडधडा रडते. ह्या दोन आई आज या ठिकाणी वर्णिल्या गेलेल्या आहेत. एक महत्वाचा मुद्दा आमच्या तपस्विनी ताईंनी मांडलेला होता की एक प्रकारे आमचा जो स्त्री वर्ग आहे, आमच्या स्त्री वर्गांवरही अन्याय होतो आहे. तो एक मुद्दा मांडलाय. तो कदाचित त्याच्या दृष्टीने तो बरोबरही असेल, म्हणजे माझ्या दृष्टीने नाही असं नाही. पण या सर्व गोष्टीचं आकलन करीत असताना चक्रधर स्वामींनी सांगितलेले जे विचार आहेत, स्त्री असो शूद्र असो, तो परमेश्वराच्या दृष्टीनं जीव आहे. जीव आहे. परंतु प्रत्येकाला जो जन्म मिळालेला आहे, तो जन्म त्याच्या कर्मधर्म संयोगाने मिळालेला जन्म आहे. आणि कर्मधर्म संयोगाने मिळालेला जन्म असल्यामुळे तुम्हाला कोणतं शरीर मिळावं, तुम्हाला बायांचं शरीर मिळावं की पुरुषांचं मिळावं, कोणत्या जन्मात तुम्ही जावं, कुठल्या घरात तुम्ही जन्माला यावं, हे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून आपले जे कर्म आहेत, कर्मानुबंधीने मनुष्य लोके म्हणतो, हा मनुष्य कर्मानं बांधलेला आहे. ह्या बांधलेल्या कर्मामुळं हे देह आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे प्राप्त झालेलं जे देह आहे त्याचा उपयोग कसा करायचा, कशासाठी करायचा, कारण स्पष्ट सांगितलं गेलेलं आहे. त्या एका वचनामध्ये जो जन्मक्षेपी मग स्त्री असो की पुरुष, जो जन्मक्षेपतो परमेश्वराच्या साठी, तो स्त्री असो की पुरुष असो, तो मोक्षाचा अधिकारी होतो. हे स्पष्ट शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तिथं भेदभाव पाडला गेलेला नाहीये, कारण स्त्रियांनाही त्या मानाचं स्थान मिळावं यासाठी मानवपंतांनी फार मोठं सामाजिक दृष्टीनं काम केलेलं आहे. आपण धर्मभाषेचा आज जो विचार होतो आहे, ही जी धर्मभाषा आहे, ही धर्मभाषा हे तत्वज्ञान सर्वसामान्यांना कळलं पाहिजे, सर्वसामान्यांच्या कानावर ते गेलं पाहिजे, सर्वांनी त्याचं ज्ञान व्हावं. म्हणून आमच्या आचार्यांनीही जे चक्रधर स्वामींनी मराठीमध्ये सांगितलेलं शास्त्र आहे, लीळाचरित्र हा प्रमुख ग्रंथ आहे, तो पहिला ग्रंथ आहे. लीळाचरित्र हा असा पहिला ग्रंथ आहे की ते धर्मशास्त्र गद्यामध्ये पहिलं गद्य ग्रंथ आहे. आणि पहिला गद्य ग्रंथाचा मान हा लीळाचरित्राला मिळालेला आहे. आणि त्या लीळाचरित्राच्या माध्यमातून जवळजवळ 6,500 ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या भूमीत नाही तर योगदान अतिशय मोलाचं आणि महत्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची. आणि अशा प्रकारे ही दक्षता आजच्या शासनानेही मनात घेऊन मराठी भाषेला
अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, मराठी भाषेचं स्वतंत्र विद्यापीठ असावं, त्यासाठीचे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. हेही सुद्धा यासाठी सुद्धा सरकारचे आम्ही ऋण मानतो नाही. पण काही ज्या गोष्टी आहेत, काही गोष्टी, काही जबाबदारी ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे असं समजून प्रत्येक नागरिकांनी, सुजाण नागरिकांनी जो विचार तुम्हाला दिलेला आहे, जे भवितव्य पुढचं दिलेलं आहे, जे आपल्या जीवनाचं भवितव्य आहे, या भवितव्याचा विचार सर्व दृष्टीने होणं गरजेचं आहे. बंधूंनो, आज मी जरा थोडं अधिकच बोलत चाललेलो आहे. वेळ खूप झालेली आहे याची मला जाणीव, तरी मी बोलत सुटलोय, बोलतोच आहे. मलाही कुठेतरी बंधन असायला पाहिजे. म्हणून अनेक वक्त्यांनी आपले विचार या ठिकाणी दिलेले आहेत आणि एक चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्या विचाराच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं परिवर्तन कसं होईल, या मंदिराच्या माध्यमातून, तिथल्या सेवेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होऊन या परिसराच्या माध्यमातून या लोखंडाचं सोनं होईल, त्यासाठी तुम्हाला मला प्रयत्न करायचे आहे. आणि तुमच्या जीवनाचं सोनं व्हावं, तुमच्या जीवनात अमृतमय जीवन व्हावं, यासाठी मी त्या जगन्य त्या परब्रह्म परमेश्वराची प्रार्थना करतो. आज एक संकट म्हणा, दुःखद घटना म्हणा, त्या घटनेला थोडं बाजूला सारून तुमच्या आमच्या प्रेमाखातर आणि धर्माच्या कार्यासाठी, धर्माचं जे कार्य आहे, असे केले किती कोट्यानं कोटी. तुकाराम बाबा म्हणतात, काय रडू एकासाठी, एकासाठी काय रडू केला असेल, पण धर्म कार्य माझ्यासाठी, आणि ज्याच्यासाठी धर्म कार्य महत्वाचं आहे, ज्याने जीवनात धर्म सांभाळला, धर्म त्याला सांभाळला. परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री महाराज बाबाजी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या कुठेही एक दिवसात आपण एक दोन बीज आपण पेरतो, ते लहानाचं मोठं होतं. ती वेल कोणीतरी उकरून टाकली, कोणी खोडून टाकली, तुम्हा आम्हाला दुःख होतच की नाही. तस ही परमार्गाची एक छोटीशी, एक छोटेस बीज हे रुजते की न रुजते जमिनीत, ते वरत फुपायचंच आहे, पण ते काळाने हिरावून घेतलंय. त्याचे एक दुःख बाबाजी आपल्या अंतःकरणात त्यांनी ते पचवून आज तुमच्या आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. पुढील आपल्या चांगल्या कार्यक्रमासाठी निश्चितच सहकार्य आपल्या जवळ उभे राहतील. आज आपण इथं पाहिलेलं आहे, शब्द माध्यमातून सेवा करणारे शिशुपाल भाऊ यांनी चांगली धावपळ केलेली आहे. त्यांचाही सत्कार होणं गरजेचं आहे. थोडी वेळ, कारण सत्कार सत्कार्याचा होतो. तो सत्कार्य तुमच्या सेवेच्या माध्यमातून अधिक वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्ही भाऊंनाही शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी 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 कन धन श्रम जे काही या मंदिरासाठी खर्च केलेले असते, त्या सर्वांचे ऋण या पंथावर असेल. या पंथाची जबाबदारी सांभाळणारा
जो परब्रह्म परमेश्वर आहे, आम्ही फेडू शकणार नाही, तो परब्रह्म परमेश्वर त्या ऋणाची परतफेड करणार आहे. यावर विश्वास ठेवा. सत्कार्याला पुढे चला, सत्कार्य करीत राहा, हा एक संदेश देऊन मी माझ्या वक्तव्याला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. प्रणाम. काय आहे ते मला माझंच माहित आहे, पण मी फक्त काय केलं इथं, माझं जे ऋण होतं, माझ्यावर या गावातल्या लोकांनी जे माझ्यावर प्रेम केलं, जिव्हाळा केला, त्या जिव्हाळ्याची मला परतफेड कधी नाही कधी करायची होती. त्याच्यामुळे नाहीतर मला 1 मिनिटाची वेळ नाही. बाबांना माहित आहे मी महिन्याचा कमीत कमी 5 दिवस घरी राहत असेल आश्रमात, नाही तर राहत नाही. मला कार्यक्रम भरपूर असतात, परंतु मला एक परतफेड करायची होती. या ऋणामधून थोडंफार अल्पासा विचार, अल्पसा काहीतरी या गावाला आपण द्यावं. आपण एवढा वेळ तर इकडं तिकडं देतो, पण हा आपला गाव एकदम जवळचा आहे आणि प्रेमाचा आहे. त्याच्यामुळे या मंदिराचं थोडंफार मी अल्पस, म्हणजे त्यांचाच पैसा आहे, त्यांचं सगळं आहे, पण मी घेण्याचा प्रयत्न केला आणि हे इथपर्यंत आलेला आहे. आताही या काम भरपूर काही करायचं आहे. तुम्ही सगळे इथे आलात आणि आम्ही या गावकरी मंडळी तर्फेच आम्ही धन्य धन्य झालो असं समजतो. असा पूर्ण कार्यक्रम पुढच्या वर्षी हे तारीख न घेता पुढच्या वर्षी दुसरी तारीख घेऊ आणि हा असाच कार्यक्रम, आता हा पहिला वर्ष झाला, पुढच्या वर्षीचा याच्यापेक्षा आपल्याला 4 पटीनं लोक इथे आणायचे आहेत. असं मी सगळ्यांना म्हणतो की सगळ्यांनी इथे दंडोत घालावा साधू संताला आणि त्यांना विनंती करावी की आमच्या या मंदिराची उपासना आमच्याकडून व्हावी. मगाशी बाबांनी गीतावाल्या दादांनी केशराज दादांनी तुम्हाला संकल्प सोडला की तुम्ही एकत्र राहिले पाहिजे. तुम्ही जे भटकलेले आहात इकडे तिकडे, तुमच्या महानुभाव पंथाचे लोक आहेत, तुम्ही एकत्र येऊन या मंदिराची जोपासना केली पाहिजे. आपले मन इकडे तिकडे न भटकवता आणि तुमचे विचार सुद्धा या मंदिरामध्ये आले पाहिजे सगळे. फक्त मन तन नाही, सगळे विचार तुमचं मन याच्यात लागलं पाहिजे अशी परमेश्वरचा मी प्रार्थना करतो. आणि बाबाच्या पुढं एवढे शब्द बोललो त्याच्याविषयी बाबांना माफी मागतो. दंडोत प्रणाम. दंडोत दंडोत दंडोत.